नमस्कार मित्रांनो, बैल ती पाणी पाजायचे 7 वाजता शेडमध्ये टाकले बांधले होते बैल. कडब्याचा ज्वारीच्या कडब्याचा 5 वेळा टाकला होता. 9 वाजलेत. पाणी ते पाजून मोरला जायचे. आज बैल शेडमध्ये बांधायचे. हिराला पाजतो पहिल्यांदा पाणी, मोत्याला पाजायचं. खांदा 5 वेळा थोडा राहिलाय. ऊन पण लागायला लागलं. 9 वाजले तर ऊन लागायला लागलं. पाजायचं बैल पाणी, पुन्हा मोरला जायचे. हिरे पाजतो हिऱ्याला पाणी. ठाण्यातल्या हिऱ्या पण सकाळी ज्वारीच्या कडब्याचा 5 वेळा खाल्लाय. पुन्हा सोयाबीनचं गुळी टाकायचं. पण ऊन वाढलंय. बैल शेतामध्ये न्यायचे नाही तर दररोज सकाळी थोडे चारून आणायचे. काल वरळ ती घातली, थोडा राहिला कडबा, ती उद्या वरळ घालून घ्यायची. आज घालायची होती पण मुरुडला जायचं म्हणून आज घालायची कॅन्सल केली. बैलगाडीत थोडा कडबा राहिलाय. हिरे याला हिऱ्या पाणी, हिऱ्याला बांधतो आणि मोत्याला आणतो. सोडलं मोत्याला पाण्यावर. मुवात प्यायला नाही मोत्या पाणी बांधायच्या शेडमध्ये. मुवात प्रत्येक ते आलेच पाणी पाजते. गाईली पाणी म्हणजे वासराची पाणी पाजून बांधते. बांधायचं मोत्याला. बांधले बैल, वासर पण बांधले. तर पाणी ती पाजून बांधले. वासर ते कडब्याचा 5 वेळा टाकलाय. त्याच्या मुरुडला मोठं पाणी प्यायला नाही. हिऱ्या प्यायला तेवढा. ताण नाही मोत्याला. पुन्हा लेकर आलेस, प्रत्येक ते आलेस पाणी पाजतेला. चल वत वत झाल्या दारा ते काढायच्या. गाई बैल ती मध्ये बांधलेत, वासर पण बांधलेत. त्यांनी ज्वारीची कुटी टाकली. जेवण करून दूध घेऊन जायचं डेअरीवर. 7:30 वाजलेत. 6:30ला दारा ती काढायला चालू केल्या. त्या दारा काढून शेडमध्ये बांधलेत बैल. ती ज्वारीची कुटी ती टाकली, पाणी ती भरून ठेवले गायली. जेवण करून जायचं डेअरीवर दूध घेऊन.